तर बदल म्हणजे बदल हा होणारच आहे ना त्यावेळेला. काय इथं बारामतीमध्ये माझी भाषणं तुम्ही ऐकली असतील. या ठिकाणी गेली 50 वर्ष ज्याही पद्धतीनं पवार साहेबांनी जो उमेदवार दिला तोच उमेदवार निवडून येतो, दुसरा उमेदवार निवडून येत नाही. जागरण साहेबांचं, बोकडं साहेबांची वाढप्या कोणाला तर ठेवलं म्हणजे तो काय मालक जागरणाचा होत नाही. तसं साहेब जे उमेदवार देतील, माळशिरसलाही देतील तोच निवडून येईल आणि इथंही देतील तोच निवडून येईल. जे बी पवार साहेब कुणालाही उमेदवारी दिली पवार साहेबांनी तर तेच निवडून येतील, दुसरं कोणीही निवडून येणार नाहीत. योगेंद्र दादांना देऊ किंवा साहेब अजून कोणी त्यांच्या कुटुंबातला देऊ किंवा कार्यकर्त्याला देऊ तेच निवडून येतील. ही परंपरा आहे आणि साहेब सांगतील तो शब्द या बारामतीमध्ये मानला जातो. नाही, नक्कीच त्यावेळेला ज्यावेळेला सरकार बदलेल, माझंही मत असंच आहे की 4-6 महिन्यामध्ये केंद्रातलं सरकार बदलणार आहे आणि बदलणाऱ्या सरकारमध्ये निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी असू, राज्यातले असो काय केंद्रातले असो, निश्चितपणानं त्या ठिकाणी धडक मारू, समाजासाठी काम करू आणि पवारसाहेबाकडून जी जी मदत लागेल ते नक्की पवारसाहेब करतील. नाही, निश्चितपणानं मी ज्यावेळी आमदार होईल त्यावेळेला तुम्हाला धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि त्याची सोडवणूक ही निश्चितपणानं झालेली दिसेल एवढं या प्रसंगानं ठामपणानं सांगतो. नाही, निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची एक लोकप्रियता वेगळी होती आणि त्या लोकप्रियतेमुळे भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की बाबा हे प्रश्न सोडवले नाही तरी सुद्धा आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो. आणि ज्या वेळेला आत्ता ही परिस्थिती, एकनाथ शिंदेचे 7-8 खासदारांसाठी पैसे खर्च केले नसते तर यांचा सपना साप 40 जागा गेल्या असत्या. धनगर समाज दुरावलेला आहे प्रत्येक बूथमध्ये महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला याची जाणीव झालेलीच असेल.